नमस्कार नमस्कार. शेतकरी मित्र, आपण आलो आहेत केकरजावळा तालुका पाथरी जिल्हा परभणी श्री बाळासाहेब दुगाने यांच्या कपाशी पिकाची पाहणी करायला. एरिच ॲग्रो कंपनीचं ह्यांना स्टीम औषध फवारलेलं आहे, जे की पात्याची वगैरे संख्या वाढवून झाडाची ग्रोथ वगैरे करता येईल. तर आपण शेतकऱ्याचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार सर, नमस्कार. तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. बाळासाहेब अशोक दुगाने, राहणार केकरजावळा तालुका पाथरी जिल्हा परभणी. बरं, आपण एरिचचं स्टीम फवारलं होतं. स्टीम औषध फवारलं होतं. हां. कुठून आणलं होतं औषध तुम्ही? हे कृषिक शिवकृषक पाथरीचं शिवकृषकच्या यांच्यापासून. बरं, काय तुम्हाला पिकामध्ये काय बदल काय वाटायला? पिकामध्ये एक नंबर हिरवापणा वाढलाय आणि हां. पात्याची संख्या वाढल्याने शेंडा काढलाय. बरं, झाडाची म्हणजे ग्रोथ झाली, ग्रोथ झाली. असे शेंड्याची वाढ झाली. शेंड्याची वाढ झाली म्हणजे झाडाची वाढ झाली, झाडाची वाढ झाली. आणि जो पिवळेपणा होता तो कमी झाला. हिरवागार कापूस झालाय. एक बरं, नंबर. इतर शेतकऱ्यांना काय एरीचे प्रोडक्ट वापरावत का आपले? 100% वापरायला पाहिजे. एक नंबर रिझल्ट आहे. तुम्ही बघा, पाते फुलाची संख्या वाढली हो ना, बऱ्यापैकी. पाते वगैरे वाढले तर झाडाची वाढ झाली हां, भरपूर. बघा. आणि आता सध्या तर कसल्याही प्रकारचा रोग नाही कापसावर. बरं, इतर शेतकऱ्याला काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना तर आवश्यक फवारायला पाहिजे.